नमस्कार. विराजमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून किंवा शिळ्या भातापासून व्हेज भात कसा बनवायचा तो बघूया. वेळ न करता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. मी तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत असते. एवढा माझा शिल्लक राहिलेला भात होता, त्याला मी हाताने सर्व मोकळा करून घेतला. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. कढीपत्ता, कांदे, कोथिंबीर, टमाटे, गाजर, ढोबळी मिरची, काजू, शेंगदाणे, ग्रीन पीस आणि अद्रक लसूणची पेस्ट. पुढची प्रोसेस बघूया आपण. गॅसवर मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये 1 चमचा जिरं घालूया. जिरं घातलं की छान मस्त फुलू द्यायचं. त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे घातल्यानंतर काजूही घालायचे. शेंगदाणे व काजू छान मस्त तेलामध्ये आपण परतून घेऊ, म्हणजे खाताना खूप छान त्याची चव लागेल. कढीपत्ताही छान तेलामध्ये क्रिस्पी होतो तोपर्यंत छान तळून घ्यायचा. तुम्ही असाही खाल्ला तरी चालेल. ढोबळी मिरची ती छान आपण परतून घेऊ. मी लांब लांब कापली होती मिरची. त्यानंतर तिलाही छान आपण परतून घ्यायचं. ग्रीन पीस, सर्व इन्ग्रेडियंट्स तेलामध्ये छान मस्त परतून घ्यायचं, म्हणजे खाताना खूप छान चव लागते त्याची. त्यानंतर त्यामध्ये कांदे घालूया आपण. कांदेही छान मस्त सर्व परतून घेऊ, अगदी मऊ होतात तोपर्यंत. या पद्धतीत तुम्ही मस्त व्हेज भात केला ना तर मुलं का आवडून खाणार नाहीत. उरलेल्या भातापासून या पद्धतीने करायचा. त्यानंतर गाजर घालूया, टमाटे. तुम्हाला विराजमणी किचनची रेसिपी आवडते ना, मग नवीन आहात त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर त्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट घालूया. तुम्ही लसूण चॉप करून टाकला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. मिठाने छान मस्त आता इन्ग्रेडियंट छान मऊसूत होईल. तुम्ही उरलेल्या भातापासून कटलेटही बनवू शकतात. खूप छान चविष्ट असे कटलेट भातापासून बनतात. आता आपण भात घालून घेऊ. अगदी छान मस्त आपला व्हेज राईस नाहीतर व्हेज भात, तुम्ही अगदी पोह्यांसारखाही म्हणू शकतात. अगदी गरमागरम पोहे आपण ज्या पद्धतीने बनवतो अगदी तसाच लागतो. सर्व आपण चमच्याने मिक्स करून घेऊ. मुलांना गरमागरम खायला दिलं की अगदी आवडून खातील, कारण की त्यामध्ये काजू सर्व काही व्हेजिटेबल्स आपण घातले, त्यामुळे मुलं अगदी आवडून खातील. 1 चमचा साजूक तूप घालूया. साजूक तूप घातल्याने आपला राईस खूप छान चविष्ट लागेल आणि छान सुवास येईल त्याचा. सर्व आपण मिक्स करून घेऊ. अगदी झटपट गरमागरम आपला मस्त व्हेजिटेबल्स राईस किंवा व्हेज भात. मस्त हिरवीगार आपण वरून कोथिंबीर घालूया. मी भरपूर कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीरने छान मस्त अशी चव वाढेल. ती कोथिंबीर छान मस्त आपण मिक्स करून घेऊया. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी आवडून खाणारा आपला व्हेज भात नाहीतर व्हेज राईस तयार झाला आहे. वाव, अगदी छान. तुम्ही ही रेसिपी कुठून बघत आहात तर मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि नवीन आहात त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची येणारी रेसिपी ही बघत राहा. धन्यवाद. थँक्यू.